नमस्कार मित्रांनो, मी संतोष आंबटकर, PSI 2011 बॅच, त्यासोबतच ट्रेझरी ऑडिटर 2012, सह्याद्री परिवार, सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिकच्या यूट्यूब चॅनलच्या या सेशनमध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। नुकताच आपल्या देशामध्ये बजेट या ठिकाणी मांडला गेला आणि आज रोजी आपण बजेट काय असतो, कशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली, एक इतिहास पार्श्वभूमी आणि त्याच्यानंतर आज जो बजेट आपल्याकडे आलेला आहे या वर्षासाठी, या बजेटमध्ये नेमके असे हायलाइटेड पॉईंट्स कुठले आहेत की जे आपल्याला स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अभ्यास करत असताना अतिशय महत्त्वाचे आहेत आणि याच्यावर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर मित्रांनो, आपण आता सुरुवात करणार आहोत भारताचं जे अंदाजपत्रक आहे किंवा ज्याला आपण बजेट म्हणतो 2024-25 याच्या बाबतीमध्ये हे लेक्चर आहे आणि आता आपण त्याला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची अशी लक्षात घेतली गेली पाहिजे की आपल्या देशाच्या संविधानामध्ये कुठेही बजेट या शब्दाचा वापर त्या ठिकाणी केला गेलेला नाही आहे। आपल्या या संविधानामध्ये आपण अंदाजपत्रक किंवा आर्थिक विवरणपत्र या पद्धतीने त्याची मांडणी असायला पाहिजे या गोष्टी त्या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये या अंदाजपत्रकाला किंवा बजेटला सुरुवात केव्हा झाली, तर या इतिहासामध्ये आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला या वर्षाची आठवण आपण त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे। 1860च्या अगोदर 1857चा उठाव त्या ठिकाणी झालेला होता आणि ब्रिटिशांचा प्रचंड खर्च त्या ठिकाणी वाढलेला होता। मग सैनिक असेल, त्या ठिकाणी वेगवेगळे प्रांत स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी लागणारा खर्च असेल, हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला गेला। म्हणूनच कुठेतरी ब्रिटिशांनी आपले एक अधिकारी असलेले जे जेम्स विल्सन नावाचे व्यक्ती होते त्यांना ब्रिटनमधनं इथे बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की थोडा खर्चाचा आणि जमा होणाऱ्या पैशाचा ताळमेळ या ठिकाणी बसत नाही आहे। तर जेम्स विल्सन या व्यक्तीने भारतातील सर्व आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला आणि पहिल्यांदा आपल्या भारतासाठी एक अंदाजपत्रक किंवा येणाऱ्या काळामध्ये जमा होणारा पैसा, खर्च होणारा पैसा या गोष्टीचा ताळमेळ लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। त्यांनी 7 एप्रिल 1860 रोजी भारताचा पहिला बजेट त्या ठिकाणी मांडला होता आणि हा जो बजेट होता हा 5 वाजता संध्याकाळी मांडला गेला होता। त्या दिवसापासूनच आपल्या देशामध्ये एक ट्रेडिशन सारखं सुरू झालं, एक प्रथा सुरू झाली की संध्याकाळीच आपल्याकडे बजेट मांडला जायचा। नंतरच्या काळात ज्या वेळेला NDAचं सरकार आलं त्यांनी ती जी प्रथा होती ती बदलवली। पण आपण लक्षात ठेवायचं आहे की जेम्स विल्सन या व्यक्तीचं नाव आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। जेम्स विल्सन या व्यक्तीने भारतातील पहिला बजेट त्या ठिकाणी मांडला गेला। बघा, आता एक महत्त्वाची गोष्ट, ही जी व्यक्ती होती ही जरी ब्रिटनकडनं या ठिकाणी अभ्यास करायला आलेली होती, परंतु जेम्स विल्सन हे ब्रिटिश नव्हते, हे आयरिश व्यक्ती होते, आयर्लंड या देशाचे ते नागरिक होते आणि या ठिकाणी त्यांना बोलवलं गेलं होतं। त्यावेळेला भारताचे व्हाईसरॉय जे होते 1857च्या उठावानंतर आपण बघितलं की व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आलं आणि व्हाईसरॉय म्हणून जे आपल्याकडे होते त्यावेळेला लॉर्ड कॅनिंग यांच्या काळामध्ये पहिला बजेट त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये मांडला गेलेला आहे। तर तुम्हाला याच्यावर प्रश्न निर्माण होऊ शकतात की कुठल्या व्हाईसरॉयच्या काळामध्ये या ठिकाणी भारताचा पहिला बजेट मांडला गेला, तर लॉर्ड कॅनिंग यांच्या काळामध्ये पहिला बजेट मांडला गेला। कुठल्या व्यक्तीने भारताचा पहिला बजेट मांडला, तर जेम्स विल्सन या व्यक्तीने भारताचा पहिला बजेट मांडला। त्याच्यानंतर आपण जर स्वातंत्र्यानंतर पुढे जाण्याचा प्रयत्न केला, सव्वीस नोव्हेंबर 1947ला आपण स्वतंत्र झालेलो होतो आणि 26 नोव्हेंबर 1947ला RK षण्मुखदास शेट्टी यांनी भारताचा पहिला बजेट मांडलेला होता। बघा, यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर जो पहिला बजेट मांडला याच्यामध्ये अन्न सुरक्षा याला सर्वात मोठी प्राधान्यता त्या ठिकाणी दिली गेली होती। त्यानंतर आपल्या देशामध्ये नागरिकतेचा प्रश्न त्यावेळेला निर्माण झाला होता। भारत पाकिस्तानची फाळणी त्यावेळेला झालेली होती, त्यामुळे नागरिकतेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च त्यावेळेला करण्यात आलेला होता। नंतर 1949-50ला आणि 50-51ला जॉन मथाई हे भारताचे वित्तमंत्री बनले आणि जॉन मथाई यांनी भारताचा 1950 आणि 51चा म्हणजे आपण ज्या वेळेला आपलं संविधान लागू केलं त्याच्यानंतरचा पहिला बजेट जर कोणी पारित केला असेल तर तो आपले भारताचे वित्तमंत्री जॉन मथाई यांनी पास केला।
मित्रांनो, जॉन मथाईंच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर 1944ला आपण बॉम्बे प्लॅन म्हणून एक प्लॅन त्या ठिकाणी आपल्या देशात आला होता की अर्थव्यवस्था कशा पद्धतीची असायला पाहिजे. 8 उद्योगपती त्या ठिकाणी होते आणि या 8 उद्योगपतींपैकी जॉन मथाई हे सुद्धा त्या ठिकाणी होते. तर बऱ्यापैकी आणि खूप चांगला अभ्यास त्यांचा आर्थिकरित्या भारत कसा असायला पाहिजे या बाबतीत होता. त्यामुळे त्यांना हे सौभाग्य लागलं की त्यांनी संविधान आपलं लागू झाल्यानंतर, अंमलबजावणी झाल्यानंतर आपल्या भारताचा बजेट त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आणलेला होता. त्यानंतर आपण जर पुढचा इतिहासामध्ये म्हणजे आपण काही गोष्टी बघितल्या तर भारतामध्ये आतापर्यंत 3 पंतप्रधान असे झालेले आहेत की त्यांनी स्वतः वित्त मंत्रालय आपल्या ताब्यात ठेवून वित्त मंत्रालयाचा सुद्धा जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. तर असे जर आपण बघितले तर 1958 साली पंडित नेहरू यांनी सुद्धा भारताचा बजेट त्या ठिकाणी मांडलेला होता. याच्यावरनं सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो की खालीलपैकी कुठल्या भारताच्या पंतप्रधानांनी पहिला बजेट त्या ठिकाणी मांडलेला होता. तर पंडित नेहरू हे अशी व्यक्ती होते की 1958 साली पंतप्रधान असताना त्यांनी भारताचा पहिला बजेट म्हणजे पंतप्रधान म्हणून आणि वित्तमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत असताना बजेट मांडला होता. त्याच्यानंतर इंदिरा गांधी 1970-71ला इंदिरा गांधी यांनी भारताचा बजेट मांडला. इंदिरा गांधी ह्या पहिल्या व्यक्ती होत्या की त्या भारताचा बजेट मांडणाऱ्या पहिल्या लेडीज त्या ठिकाणी ठरल्या. आपण जर बघितलं तर अरुण जेटली यांच्या निधनानंतर बजेट मांडण्याचा जो सौभाग्य आहे ते आपल्या देशामध्ये निर्मला सीतारामन यांना लाभलेलं आहे. निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या अशा वित्तमंत्री आहेत की त्या फुल टाईम म्हणजे पूर्ण वेळ त्या ठिकाणी वित्त मंत्रालयाची जबाबदारी त्यांना मिळालेली आहे लेडीज म्हणून. याच्या अगोदर जितके वित्तमंत्री झाले हे सर्व पुरुषच होते. इंदिरा गांधी या पहिल्या अशा महिला होत्या की त्या पंतप्रधान असताना त्यांनी वित्त मंत्रालयाची जबाबदारी स्वतःकडे ठेवलेली होती आणि 1970-71चा बजेट त्यांनी स्वतः मांडलेला होता. त्यानंतर आपण बघितलं तर 1973-74चा जो बजेट आहे या बजेटला ब्लॅक बजेट असं म्हटलं जातं. आपण राजकोषीय तूट जी ती शिकत असतो म्हणजे बजेटमध्ये किती पैसा येणार आहे, किती पैसा आपण खर्च करणार आहे त्या ठिकाणी आपल्याला दिलेला असतो. ज्या वेळेला आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल त्यावेळेला आपण म्हणतो की त्या ठिकाणी तूट आहे. खूप मोठ्या प्रमाणात तूट जवळपास 550 करोड रुपये. आता त्यावेळेला ही अमाऊंट सुद्धा फार मोठी होती. 550 करोड पर्यंत तूट त्या ठिकाणी आपल्या बजेटमध्ये 1973-74ला निर्माण झाली होती. मित्रांनो, आपण इकॉनॉमिक्स शिकत असताना तेलाचा झटका म्हणून एक आपल्याला पॉईंट असतो शिकण्यासाठी की ज्या वेळेला पेट्रोल डिझेलचे आणि ऑइलचे खूप मोठ्या प्रमाणात भाव वाढले होते आणि आपल्या देशाच्या इकॉनॉमीवर त्याचा खूप निगेटिव्ह परिणाम झाला होता आणि हा निगेटिव्ह परिणाम 1973-74ला झाला होता. त्यावेळेला जो बजेट मांडला गेला त्यावेळेला प्रचंड तूट, आपली आयात खूप वाढून गेली कारण पेट्रोल डिझेलचे भाव त्यावेळेला वाढलेले होते आणि ही आयात वाढल्यामुळे आपली तूट ती तूट जवळपास 550 कोटींपर्यंत गेली. म्हणून या बजेटला ब्लॅक बजेट असं म्हटलं जातं. हा जो बजेट होता 1973-74चा आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले जे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण साहेब, या यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा बजेट त्या ठिकाणी मांडलेला होता. चव्हाण साहेबांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं की मराठी व्यक्ती की ज्याने सर्वाधिक वेळा बजेट मांडलेला आहे तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी जवळपास 5 वेळा बजेट त्या ठिकाणी आपल्या केंद्राचा त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्यामुळे मराठी व्यक्ती की ज्यांनी सर्वाधिक वेळा बजेट मांडलेला आहे तर ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. त्यांनी तब्बल 5 वेळा त्या ठिकाणी बजेट मांडलेलं आहे. त्यानंतर पुढील वर्ष महत्त्वाचं 1987-88 मध्ये राजीव गांधी यांनी आपला बजेट मांडला होता. आता राजीव गांधी हे सुद्धा नंतरच्या काळामध्ये भारताचे म्हणजे त्यावेळेला भारताचे पंतप्रधान होते. 1984 साली ज्यावेळेला इंदिरा गांधींची हत्या झाली त्याच्यानंतर यांना भारताचे पंतप्रधानपदी त्या ठिकाणी बसवण्यात आलं. मोठ्या प्रमाणात आतापर्यंत सर्वाधिक जास्त सीट्स निवडून आल्या असतील कुठल्या इलेक्शनमध्ये तर एकाच पक्षाच्या सर्वाधिक सीट्स या राजीव गांधींच्या कार्यकाळामध्ये निवडून आल्या होत्या. 400पेक्षा जास्त त्यांच्या जागा निवडून आल्या होत्या लोकसभेमध्ये. स्पष्ट बहुमत त्यांना मिळालं होतं. आणि 1987-88चा बजेट हा सुद्धा राजीव गांधींनी पंतप्रधान असताना वित्त मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना मिळाला होता. कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की राजीव गांधींची हत्या केव्हा झाली आणि कुठल्या शहरामध्ये झाली. तामिळनाडूला झालेली आहे पण कुठल्या शहरात झाली आणि कोणत्या साली झाली. प्रश्न विचारण्याचं कारण आत्ताच त्यांचे जे मारेकरी होते त्यांना काही वर्षापूर्वी म्हणजे अगदी 2-2.5 वर्ष झाले असतील त्यांची सुटका करण्यात आली. तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की कुठल्या साली त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. पुढे 1989 साली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी आपल्या देशाचा बजेट त्या ठिकाणी मांडलेला होता, म्हणजे हे दुसरे मराठी व्यक्ती त्या ठिकाणी ठरले. बघा मित्रांनो, तुम्हाला सी.डी. देशमुख हे नाव त्या ठिकाणी येतं. आपल्या देशामध्ये इंग्लिशमध्ये बजेट मांडण्याची प्रथा त्या ठिकाणी सुरू झाली. सुरुवातीपासून म्हणजे 1860 सालापासून जे पण बजेट मांडले गेले ते इंग्लिशमध्येच मांडले गेले होते, परंतु नंतरच्या काळामध्ये इंग्लिशच्या ऐवजी हिंदीचा वापर सुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आला. तर हिंदीचा जो वापर होता तो सुरू केला होता सी.डी. देशमुख यांनी. सी.डी. देशमुख हे स्वतः यांना हिंदी येत नव्हती, तरी पण सी.डी. देशमुखांनी इंग्लिश सोबत हिंदीचा वापर सुद्धा बजेट मांडताना केला. आणि सी.डी. देशमुख जे होते, आपल्याला देशमुख या कुडावरनं वाटतं की ते मराठी असतील, पण मित्रांनो हे त्यावेळेच्या हैदराबाद जे संस्थान होतं त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. त्यामुळे आपण त्यांना मराठी म्हणू शकत नाही. मराठी व्यक्ती की ज्यांनी पहिला बजेट मांडला ते म्हणजे यशवंतराव चव्हाण, दुसरी व्यक्ती म्हणजे शंकरराव चव्हाण. आणि सलग त्याच्यानंतरच्या वर्षी 1990-91 मधु दंडवते ही पण मराठी व्यक्ती आहे, नगरला त्यांचा जन्म झालेला होता. या मधु दंडवते यांनी भारताचा बजेट त्या ठिकाणी मांडलेला आहे. तर आतापर्यंत जवळपास या 3 लोकांनी भारताचे बजेट मराठी व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी मांडलेले आहे. सी.डी. देशमुख हे मराठी नव्हते, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आयोग एखाद्या वेळेला त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो. चला, इथपर्यंत समजल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या देशामध्ये टीव्हीचं जे प्रसारण होतं ते 1992ला टीव्हीच्या माध्यमातून पहिल्यांदा फर्स्ट टाइम बजेट टीव्हीवर दाखवला गेला होता 1992 साली. तर याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताच्या अंदाजपत्रकाचं सेशन जे असतं आपल्या संसदमध्ये, त्याच्यावर सेशन चालतं, मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा केली जाते, भाषण होत असतात वित्तमंत्र्यांचे. तर या सगळ्या गोष्टींचं टीव्हीवर प्रसारण जे आहे ते 1992 साली करण्यात आलेलं होतं. आता इतिहासामध्ये जात असताना काही वेळेला प्रश्न विचारले जातात. सरळ सेवा कंबाईनच्या माध्यमामध्ये, कंबाईनच्या परीक्षामध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातात की कोणी सर्वाधिक बजेट मांडलेलं आहे, कुठल्या व्यक्तीने किती वेळा बजेट मांडलेलं आहे. तर त्याच्या बाबतीत जर आपण थोडा विचार केला तर सर्वाधिक वेळा बजेट जो आहे तो कोणी मांडलेला आहे? मोरारजी देसाई यांनी. बघा, हे गुजरात राज्यातनं येत होते. पहिले भारताचे वित्तमंत्री पण राहून चुकलेले, नंतर भारताचे पंतप्रधान सुद्धा त्या ठिकाणी झालेले होते. मोरारजी देसाई यांनी 10 वेळा भारताचा बजेट जो आहे तो त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्यानंतर 2 नंबरवर ज्यांचं नाव आहे ते म्हणजे पी चिदंबरम यांनी 9 वेळा बजेट मांडलेला आहे. तामिळनाडूमधनं येतात. आधी मनिला काँग्रेस म्हणून एक पक्ष होता, त्याचे सदस्य होते, नंतर काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये असताना जवळपास 9 वेळा त्यांनी या ठिकाणी आपल्या देशाचा बजेट मांडलेला आहे. त्यानंतर भारतरत्न जे व्यक्ती ठरले प्रणव मुखर्जी, नंतर भारताचे आधी वित्तमंत्री होते, नंतर भारताचे राष्ट्रपती सुद्धा त्यांची त्या ठिकाणी वर्णी लागली. राष्ट्रपती म्हणून देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने काम बघितलं. असे भारतरत्न प्रणवजी मुखर्जी यांनी आपल्या देशाचा 8 वेळा बजेट त्या ठिकाणी सादर केलेला आहे. आणि मित्रांनो, आता ज्या आपल्या वित्तमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी आपल्या देशाचा बजेट नुकताच 7व्यांदा मांडलेला आहे. आता तुम्हाला कमेंटमध्ये एक गोष्ट करायची आहे की निर्मला सीतारामन ह्या लोकसभेच्या सदस्य आहेत की राज्यसभेच्या सदस्य आहेत आणि त्या कुठल्या राज्यातनं निवडून येतात? पहिल्या वित्तमंत्री महिला आपल्या देशाचा कार्यभार सांभाळणाऱ्या पूर्ण वेळ वित्तमंत्री असलेली महिला म्हणजे निर्मला सीतारामन. इंदिरा गांधी होत्या, परंतु त्या पंतप्रधान पण होत्या आणि वित्त मंत्रालयाचा काही दिवसांसाठीचा कारभार त्यांनी सांभाळला होता. मित्रांनो, याच्यात पुढे जात असताना आपल्या एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्याच्यावर प्रश्न आयोग विचारू शकतो आणि महत्त्वाचा पॉईंट तो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आहे, ते म्हणजे 4 वित्तमंत्री जे आहेत भारताचे ज्यांनी बजेट मांडलेलं आहे आणि ते नंतर पंतप्रधान सुद्धा झालेले आहेत. तर या 4 वित्तमंत्र्यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच पहिलं नाव जे आहे ते मोरारजी देसाई,
मोरारजी देसाई जे होते ते भारताचे वित्तमंत्री होते. आपण बघितलं की त्यांनी 10 वेळा बजेट मांडलेलं आहे, परंतु नंतर इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर, म्हणजे कमी सीट्स इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाला मिळाल्यानंतर 78 नंतर म्हणजे आणीबाणीच्या काळानंतर मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान त्या ठिकाणी बनले होते. वित्तमंत्री आणि पंतप्रधान पद हे दोन्ही पद त्यांनी सांभाळलेले आहेत. त्यानंतर आताच ज्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे, चरण सिंग. चरण सिंग हे कृषी विभागामध्ये पण त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. भारताचे एक वेळा वित्तमंत्री सुद्धा राहून चुकलेले आहे आणि चरण सिंग हे नंतर भारताचे पंतप्रधान सुद्धा त्या ठिकाणी बनलेले आहेत. त्यानंतर तिसरं नाव आहे महत्त्वाचं, व्ही.पी. सिंग. मंडल आयोग, ओबीसी आरक्षण ज्यांनी लागू केलं, मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या, ते भारताचे माजी पंतप्रधान ते म्हणजे व्ही.पी. सिंग. व्ही.पी. सिंग यांनी वित्त मंत्रालय सुद्धा त्या ठिकाणी सांभाळलं होतं. राजीव गांधींवर बोफोर्स तोफांचा जो घोटाळ्याचे आरोप लागलेले होते त्या काळामध्ये ॲक्टिव्ह असलेले आणि नंतर भारताचे पंतप्रधान बनलेले व्ही.पी. सिंग हे एक वित्तमंत्री होते आणि नंतर त्यांनी भारताचा पंतप्रधान म्हणून सुद्धा कार्यभार त्या ठिकाणी सांभाळलेला आहे. आणि शेवटचं नाव आहे मनमोहन सिंग. मनमोहन सिंगांच्या बाबतीत जर विचार केला तर RBIचे गव्हर्नर सुद्धा मनमोहन सिंग राहून चुकलेले. त्यानंतर भारताचे ते वित्तमंत्री बनले. वित्तमंत्री असतानाच भारतामध्ये सर्वात प्रमुख धोरण जे होतं आपल्या मिश्र अर्थव्यवस्थेकडनं मुक्त अर्थव्यवस्थेकडे जाण्याचं, ते म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. 24 जुलै 1991ला त्यांनी हे धोरण स्वीकारलं आणि आपण कुठेतरी मिश्र अर्थव्यवस्थेकडनं मुक्त अर्थव्यवस्थेकडे प्रवास सुरू केला. तर मनमोहन सिंग हे भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर राहून चुकलेले. मनमोहन सिंग हे नंतर भारताचे PV नरसिंह राव यांच्या काळामध्ये असलेले वित्तमंत्री पण राहिलेले 1991 ते 96च्या दरम्यान आणि 2004 ते 2014 पर्यंत. मोदी सरकार येण्याच्या अगोदर 2004 ते 2014 पर्यंत सलग 10 वर्षांपर्यंत त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सुद्धा त्या ठिकाणी कारभार बघितलेला आहे. आणि 2 व्यक्ती आहेत मित्रांनो, एक आहे R वेंकटरमण आणि दुसरे आहेत प्रणव मुखर्जी. R वेंकटरमण हे सुद्धा भारताचे वित्तमंत्री होते आणि R वेंकटरमण यांनी सुद्धा एक वेळा भारताचा त्या ठिकाणी बजेट मांडण्याचं सौभाग्य त्यांना लाभलेलं आहे. आणि R वेंकटरमण हे नंतर आपण इकडे बघितलं की कुठले लोक वित्तमंत्र्यानंतर भारताचे पंतप्रधान बनले, पण हे 2 व्यक्ती आहेत की जे भारताचे वित्तमंत्री होते अगोदर आणि नंतर भारताचे राष्ट्रपती बनले. तर R वेंकटरमण आणि प्रणव मुखर्जी यांनी भारताचे वित्तमंत्री म्हणून सुद्धा कारभार त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर भारताचे राष्ट्रपती या ठिकाणी त्यांची वर्णी लागलेली आहे. चला पुढे एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे हेमक्ती नंदन बहुगुणा. ही एकमेव अशी व्यक्ती आहे की ते भारताचे वित्तमंत्री बनले परंतु त्यांना एकही बजेट त्या ठिकाणी मांडता आला नाही. तर ते नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आयोग याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतो. ओके मित्रांनो, आता आपण जवळपास इतिहास याचा हा बघितलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर अजून काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला बघण्यासारख्या आहेत. 1999ला आपण बघितलं की 1860ला आपला बजेटची सुरुवात झाली. विल्सन नावाच्या व्यक्तीने याची सुरुवात केली. आयरिश असलेल्या या विल्सनने संध्याकाळी 5 वाजता एप्रिल महिन्यात 1860ला आपल्या देशाचा बजेट मांडला होता. तेव्हापासून एक प्रथा सुरू झाली की संध्याकाळीच आपल्या देशाचा बजेट त्या ठिकाणी मांडला जायचा. पण प्रामुख्याने जर आपण विचारात घेतलं, विल्सन याने जो बजेट मांडला होता तो या पद्धतीने मांडला होता की बजेट मांडताना सर्व जो त्याच्यामध्ये हित असणारे किंवा आर्थिक संबंध ज्यांचे गुंतलेले होते हे सगळे लोक कुठेतरी ब्रिटनमध्ये किंवा युरोपमध्ये असणारे लोक होते. तर इथलं जे 5 वाजता बजेट मांडल्यानंतर कुठे त्यांना सोयीस्कर व्हायला पाहिजे युरोपमध्ये, म्हणून तो बजेट संध्याकाळी त्या ठिकाणी मांडला गेला होता. ती वेळ त्यांना युरोपमध्ये सुटेबल होती आणि आपल्या देशात तीच प्रथा चालू राहिली. आपल्याकडे तर 5 वाजता संध्याकाळ होते. मग हा बजेट मांडण्याची जी प्रथा आहे कुठेतरी आपण बदलायला पाहिजे, म्हणून 1999 साली ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी यांचं NDAचं सरकार आलं त्यावेळेला यशवंत सिन्हा हे भारताचे अर्थमंत्री बनले आणि यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता बजेट मांडण्याची प्रथा त्या ठिकाणी सुरू केली. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो,
2017 साली रेल्वेचा बजेट आणि आपला केंद्रीय बजेट म्हणजे त्या बघा आधीच्या काळामध्ये आपला जो बजेट होता ना, या बजेटमध्ये 1924 पासून 2 विभाजन करण्यात आलं. एक बजेट होता पहिला रेल्वेचा, स्पेशल रेल्वेसाठी बजेट मांडला जायचा, आणि दुसरा बजेट असायचा केंद्र सरकारचा केंद्रीय बजेट. मात्र हा जो बजेट होता 1924 ला जो विभागला गेला होता, 2 प्रकार त्याचे करण्यात आले होते. रेल्वे बजेट वेगळा, केंद्रीय बजेट वेगळा. ॲक्वर्थ नावाच्या समितीनुसार त्यांना वेगळं वेगळं करण्यात आलेलं होतं. मात्र 2017 मध्ये भारत सरकारने रेल्वे बजेट आणि केंद्रीय बजेट दोघांचं मर्जिंग केलं आणि दोघं बजेट एकाच वेळेला त्या ठिकाणी मांडण्याची प्रथा सुरू केली. असं करण्यासाठी त्यांनी स्पेशली एक समिती नेमलेली होती, विवेक देवराय नावाची समिती होती. या समितीने सांगितलं की ओके, रेल्वेचा बजेट आणि आपला केंद्रीय बजेट दोघे एकत्र करा, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यात काही ज्या समस्या होत्या त्या कशा दूर करायच्या याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती. तर 1921 ला असलेली समिती जिने सांगितलं की रेल्वेचा बजेट आणि केंद्रीय बजेट वेगवेगळा करा, त्यानुसार 1924 पासून रेल्वेचा बजेट आणि केंद्रीय बजेट वेगवेगळा करण्यात आला होता. मात्र 2017 ला विवेक देवराय नावाच्या समितीने सांगण्यानुसार आपण आपला केंद्रीय बजेट आणि रेल्वे बजेट हा दोघंही मर्ज करून टाकलेला आहे, एकत्र करून टाकलेला आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा बजेट जो होता तो 1991 साली. आता 1991 ला आपण आधीच बघितलं की मनमोहन सिंग हे भारताचे त्या ठिकाणी वित्तमंत्री होते. यांनी 18,650 शब्दांचा सर्वात मोठा आतापर्यंतचा बजेट त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि जर आपण विचार केला की सर्वाधिक जास्त वेळेचं भाषण केंद्रीय बजेट मंत्री म्हणून बजेटवर कोणी केलं, तर निर्मला सीतारामन यांनी 2020 साली आतापर्यंतचं सर्वात मोठं 2 तास 42 मिनिटांचं भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे. 2 तास 42 मिनिट. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे हा सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. चला, आता आपण सुरुवात करणार आहोत. हा आपण बघितला इतिहास की कुठल्या कुठल्या पद्धतीने कुठल्या लोकांनी किती वेळा बजेट मांडलेला आहे, कुठल्या बजेटमध्ये काय होतं, कोणी पंतप्रधान म्हणून बजेट मांडलेलं आहे, कोणी नंतर पहिले बजेट मांडला वित्तमंत्री म्हणून आणि नंतर ते पंतप्रधान बनले, कोणी पहिले बजेट मांडला वित्तमंत्री म्हणून नंतर ते देशाचे राष्ट्रपती बनले. या सगळ्या गोष्टी आपण ऐतिहासिकरित्या त्या ठिकाणी बघितलेल्या आहे. आता आपण बघणार आहोत की आता 2024-25चा जो बजेट मांडला गेलेला आहे याच्या बाबतीतील महत्त्वाच्या गोष्टी बघा. आपल्या देशाच्या संविधानामध्ये कलम 112 ते कलम 117 पर्यंत बजेटच्या बाबतीमध्ये असलेल्या सर्व गोष्टी संवैधानिकरित्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. कशा पद्धतीने बजेट मांडला गेला पाहिजे, त्याला कसं पद्धतीने अप्रुव्हल भेटलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी कलम 112 ते 117 पर्यंत त्या ठिकाणी मांडलेल्या आहे. कलम 112 मध्ये स्पेशली आपल्या देशाच्या बजेट म्हणजे आपण त्याला म्हणतो की आर्थिक विवरणपत्र याचा सर्व पूर्णतः त्याच्या ज्या गोष्टी आहेत, संकल्पना आहेत, राजकीय दृष्ट्या किंवा मग आपल्या संविधानाच्या दृष्ट्या, घटनात्मक दृष्ट्या, या सगळ्या कलम 112 मध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहे. 2024-25चा जर बजेटचा विचार केला तर 9 प्राधान्यक्रम त्या ठिकाणी देण्यात आलेले. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 9 कुठले प्राधान्यक्रम आहेत की ज्याला सर्वाधिक महत्त्व त्या ठिकाणी दिलं गेलं. तर सर्वात जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे शेतीला, 2 नंबर महत्त्व दिलं गेलेलं आहे रोजगार, 3 नंबर मॅन्युफॅक्चरिंग. आता मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन करणारे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना मॅन्युफॅक्चरिंग. त्यानंतर शहरी विकास या गोष्टीला त्या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं आहे. अर्बन डेव्हलपमेंट, शहरी विकास. 5वं जे महत्त्व आहे ते त्या ठिकाणी ऊर्जा सुरक्षा या गोष्टीला देण्यात आलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच पायाभूत सुविधा या गोष्टींना सुद्धा त्या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इनोव्हेशन, इनोव्हेशन मध्ये
नवीनतम ज्या सुविधा आहेत त्या निर्माण करण्यासाठी यांना सुद्धा एक स्थान देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यासाठी देखील यावेळेला शासन मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करणार आहे। संशोधन आणि विकास आणि 9 जे प्राधान्यक्रम असलेलं क्षेत्र त्या ठिकाणी निवडण्यात आलेलं आहे ते म्हणजे लँड रिफॉर्म। लँडसाठी जे आपण डॉक्युमेंट्स असतात आपले त्याचं कुठेतरी त्याच्यामध्ये रिफॉर्म करायचा, त्याला डिजिटलाइज करायचं आणि लोकांना कागदपत्र मिळवणं हे सोपं करणं, या गोष्टी त्याला आपण म्हटलेले नाव देण्यात आलेलं आहे नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स। नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म। तर मित्रांनो हे 9 प्राधान्यक्रम त्या ठिकाणी 2024-25च्या बजेटमध्ये आपल्याला देण्यात आलेले आहे। तर थोड्याफार प्रमाणामध्ये आपण काही महत्त्वाचे टॉपिक की या सर्व 9च्या 9 क्षेत्रांमध्ये काय काय गव्हर्नमेंट करणार आहे किंवा कशा पद्धतीचे आश्वासनं देण्यात आलेले आहे किंवा कुठल्या योजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। तर शेतीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर शेतीमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट त्या ठिकाणी खर्च करणार आहे। त्यानंतर एक बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडलेला होता, सोशल मीडियावर पण एक बातमी चालू होती की शेतकऱ्यांना मिळणारं PM किसान शेतकरी सन्मान योजना जी होती त्याच्यामध्ये 6,000 रुपये आता मिळतात। दर 4 महिन्यांच्या अंतरानंतर 2-2 हजार रुपये वर्षाला 3 वेळा म्हणजे 6,000 रुपये त्या ठिकाणी मिळतात। त्याच्यामध्ये वाढ होणार अशी या ठिकाणी अपेक्षा होती। सोशल मीडियावर पण ही बातमी खूप जोरामध्ये त्या ठिकाणी पसरत होती, परंतु तशा पद्धतीचा कुठलाही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नाही आहे, तसा कुठलाही प्रस्ताव त्या ठिकाणी नव्हता। PM किसान सन्मान निधी योजना जी आहे त्याचे 6,000 वर्षाचे होते ते 6,000 जसेचे तसे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला नाही। कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की PM किसान सन्मान निधी योजना कधी सुरू करण्यात आली, तर ही केंद्र सरकारची योजना आहे आणि 6,000 जितके होते तितकेच त्या ठिकाणी देण्यात आलेले। जरी शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च गव्हर्नमेंट करत असली तरी वाढ त्याच्यामध्ये करण्यात आलेली नाही। रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर मोठ्या प्रमाणात खर्च त्या ठिकाणी गव्हर्नमेंट करणार आहे। खाद्यतेल जे आहे या खाद्यतेलावर मित्रांनो 2021ला ऑगस्ट महिन्यामध्ये आय थिंक 2022 किंवा 2023च्या कंबाईन परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे की पाम तेल योजना कधी सुरू करण्यात आली। तर पाम तेल म्हणजे खाण्याच्या तेलाच्या बाबतीमध्ये भारत हा स्वयंपूर्ण नाही। शेती जरी आपण करत असलो मोठ्या प्रमाणात, भारत देश हा शेतीप्रधान जरी असला तरी भारतामध्ये डाळी आणि तेल हे आपल्याला आयात करावं लागतं। तर कुठेतरी तेल बियांवर किंवा तेलावर आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे। आपल्याला लागणारं आपल्या देशामध्ये जितका उपभोग होतोय तितका तेलाचं उत्पादन आपल्याच देशात व्हायला पाहिजे, म्हणून आपण खाद्यतेल आत्मनिर्भर करण्यासाठी त्या ठिकाणी मोठा खर्च करणार आहे। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तेल बिया जे असतात ज्याच्यापासून आपण खाद्यतेल निर्माण करतो त्या तेल बियांसाठी आपला जो मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे हमीभाव असणार आहे तो कुठेतरी जास्त त्या ठिकाणी आता बघायला दिसेल। त्यानंतर शेतांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी गव्हर्नमेंटने स्वीकारलेली आहे, म्हणजे सहकाराचा विकास। त्या ठिकाणी सहकार क्षेत्र जे आहे, ज्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात आणि किती पैसा तुम्ही त्या ठिकाणी लावलेला असला तरी एक व्यक्ती एक मतदान त्या ठिकाणी असतं। शेअर तुमच्याकडे कितीही असले तरी तुम्हाला एकच मतदान करण्याचा अधिकार असतो। अशा पद्धतीने काम करणारं एक खाजगी प्रकार असलेलं सहकार क्षेत्र याची वाढ व्हायला पाहिजे, कारण सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतीचा विकास चांगला होऊ शकतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र। साखर उद्योग असो, सुती कापडांचे उद्योग असो, सहकार क्षेत्रामध्ये किंवा दुग्ध उत्पादन असो, सहकार क्षेत्रातनं महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विकास त्या ठिकाणी घडून आला। म्हणून नॅशनल लेवलला पण एक कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार क्षेत्राची पॉलिसी त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने आणण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये केलेला आहे। तर हे 3 महत्त्वाच्या गोष्टी शेतीसाठी आहेत। त्यानंतर 109 जाती, आता हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट त्या ठिकाणी आहे परीक्षेच्या दृष्टीने। 109 जाती ज्या आहेत पिकांच्या, कशाच्या? पिकांच्या। या 109 जाती आणि त्यासोबतच जवळपास 32 जाती ज्या आहेत त्या फळांच्या, 32 जाती फळांच्या गव्हर्नमेंट लॉन्च करणार आहे। त्या जाती अशा पद्धतीच्या असतील की त्या भारताचा असलेलं वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण, त्यानंतर वेगवेगळी असलेली कीड याला कुठेतरी संरक्षण देणाऱ्या असतील आणि कीडीला ते बळी पडणार नाहीत, त्यासोबतच वातावरणाला त्या कुठेतरी मॅच होऊन जाणाऱ्या असतील आणि या पद्धतीने आपल्या देशामध्ये उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार।
यासोबतच शेतीच्या बाबतीमध्ये 1 करोड शेतकरी जे आहेत, या 1 करोड शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगकडे म्हणजे रासायनिक खतं वगैरे न वापरता कुठेतरी ऑर्गॅनिक पद्धतीने, नॅचरल पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे. तर 1 करोड शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळवण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्यात आलेला आहे. याच्यावर प्रश्न निर्माण होऊ शकतो की भारताने 2024-25च्या बजेटमध्ये किती शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. तर 1 करोड शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळवण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. यासाठी गव्हर्नमेंट बायो इनपुट त्या ठिकाणी उभारणार आहे. बायो इनपुट, ऑर्गॅनिक शेती करत असताना केमिकल जे आहे त्याचा वापर न करता शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल याच्यासाठी काम करणारे हे 10,000 बायो इनपुट भारतामध्ये उभारले जाणार आहेत. तर हा आकडा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. किती बायो इनपुट त्या ठिकाणी उभारले जातील, तर 10,000 बायो इनपुट उभारले जाणार आहेत आणि 1 करोड शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगकडे, केमिकलचा वापर न करता शेतीकडे वळवलं जाणार आहे. तर शेतीच्या बाबतीमध्ये या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या होत्या. त्यानंतर दुसरा पॉईंट त्या ठिकाणी आहे तो म्हणजे रोजगार, ज्याच्यावर सर्वाधिक, शेतीनंतर सर्वाधिक ज्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे तो पॉईंट म्हणजे रोजगार. तर याच्यात महत्त्वाचे पॉईंट काय, 1000 ITI जे आहेत, ITIचं शिक्षण बरेच विद्यार्थी घेत असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ITIचं शिक्षण 10वी-12वी नंतर विद्यार्थी घेत असतात. इंजिनिअरिंगपेक्षा स्मॉल स्किल त्या ठिकाणी असतं, परंतु या विद्यार्थ्यांना पण कुठेतरी चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्यांची ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी मिळावी म्हणून 1000 ITI सेंटर जे आहेत देशातले यांना अपग्रेड केलं जाणार आहे. म्हणजे आजची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबरोबर त्यांना कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि या तरुणांना ITIचं शिक्षण देत असताना चांगल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी त्यांनी शिकावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये 20 लाख युवकांना स्किल त्या ठिकाणी पुरवली जाणार आहेत. कौशल्य विकास त्यांचा केला जाणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा कौशल्याला चालना देऊन त्यांना त्या ठिकाणी ट्रेन केलं जाणार आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्या म्हणजे नोकरीच्या किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याच्यात आणखी एक महत्त्वाचा पॉईंट, देशातल्या देशात म्हणजे आपल्याच देशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 लाखापर्यंतचं कर्ज त्या ठिकाणी बँका उपलब्ध करून देतील आणि या कर्जाचं जे व्याज असेल 10 लाख कर्ज आणि त्या कर्जावर जे व्याज असेल त्या व्याजामध्ये 3% व्याज जे आहे ते गव्हर्नमेंट भरणार आहे. कोण भरणार आहे? गव्हर्नमेंट. म्हणजे तुम्ही एज्युकेशनसाठी लोन काढलं भारतातल्या भारतात शिकण्यासाठी आणि 10 लाख लोन काढल्यानंतर त्याच्यावर 7% जर व्याजदर असेल वर्षाला तर त्या 7%पैकी तुम्हाला 4% त्या ठिकाणी व्याज भरायचे, 3% मात्र गव्हर्नमेंट त्या ठिकाणी स्वतः भरणार आहे. याच्यानंतर महिलांसाठी पण काही गोष्टी सांगितलेल्या आहे. नोकऱ्या करणाऱ्या महिला, शिक्षण घेणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहांची सुविधा त्या ठिकाणी केली जाणार आहे. यासोबतच जे प्रोव्हिडंट फंड असतील त्या प्रोव्हिडंट फंडमध्ये सुद्धा गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. एम्प्लॉई लोकांना जास्तीत जास्त कामावर ठेवण्यासाठी त्या ठिकाणी काही प्रोत्साहन स्कीम त्या ठिकाणी गव्हर्नमेंट देणार आहे. आणि त्यासोबतच पहिल्यांदा जे व्यक्ती कामाला लागत आहेत म्हणजे फर्स्ट टायमर जे मुलं शिक्षण घेतल्यानंतर कामाला लागणार आहेत त्यांना 5,000 रुपयापर्यंत स्टायपेंड गव्हर्नमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. आणि टॉपच्या 500 कंपन्या अशा असतील देशातल्या की त्यामध्ये विद्यार्थ्यांना किंवा ज्या लोकांना भविष्यामध्ये आता नोकरी करायची, शिक्षण पूर्ण होण्यात आलेलं आहे त्यांना अप्रेंटिसशिप करण्यासाठी या 500 कंपन्यांमध्ये सुद्धा सुविधा त्या ठिकाणी शासन उपलब्ध करून देणार आहे. तर रोजगाराच्या बाबतीमध्ये असलेल्या या महत्त्वपूर्ण गोष्टी. त्यानंतर आपण जर बघितलं तर पुढे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये पूर्वोदया योजना. मित्रांनो, नुकत्याच लोकसभेच्या इलेक्शन झालेल्या आहेत. जवळपास 243 जागा भारतीय जनता पार्टीने मिळवल्या. 272चं बहुमत आपल्या देशामध्ये असताना 243च भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सीट्स मिळाल्या. त्यामुळे कुठेतरी त्यांना बहुमतासाठी दुसऱ्या पक्षांवर सुद्धा डिपेंड राहावं लागलं. नितीश कुमार जे जनता दल युनायटेड या पक्षाचे प्रमुख आहेत बिहारमधल्या आणि त्यासोबतच आंध्र प्रदेशचे तेलुगू देशम पार्टीचे चंद्रबाबू नायडू या 2 लोकांच्या महत्त्वपूर्ण अशा सपोर्टमुळे
भारतीय जनता पार्टीचं सरकार पुन्हा एक वेळा तिसऱ्यांदा सत्तेमध्ये आलेलं आहे, तर कुठेतरी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या ज्या मागण्या होत्या विशेष दर्जा आपल्या आपल्या राज्याला मिळवण्यासाठी त्या नाकारण्यात आलेल्या आहे. मात्र या ठिकाणी त्या राज्यांना इतर काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यापैकीच एक पूर्वोदया योजना, पूर्वेकडे असलेल्या राज्यांचा विकास करण्यासाठी ही योजना त्या ठिकाणी आखण्यात आली. मग त्याच्यामध्ये सगळ्या पायाभूत सुविधांपासून सगळ्या गोष्टींवर जास्त कनेक्टिव्हिटी वाढवण्यापासून सगळ्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित आणि जास्त खर्च केंद्र सरकार त्या ठिकाणी करणार आहे. 5 राज्य या पूर्वोदया योजनेमध्ये आहे. येणाऱ्या कुठल्या ना कुठल्या परीक्षेला 100% पूर्वोदया योजनेवर त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार आहे. 5 राज्य जे आहेत तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण आंध्र प्रदेश जे आहे, चंद्रबाबू नायडू आता इथले मुख्यमंत्री असतील या आंध्र प्रदेशमध्ये. दुसरं जे राज्य आहे बिहार, नितीश कुमार यांचं. त्याच्यानंतर तिसरं राज्य आहे वेस्ट बेंगॉल. चौथं राज्य आहे झारखंड, ओरिसा. या 5 राज्यांमध्ये पूर्वोदया योजना नावाची योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर अमृतसर कोलकाता. अमृतसर कोलकाता रस्त्याला काय म्हटलं जातं कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. फार जुना रोड भारतातला, अगदी मुघल सम्राटाने त्याला बांधकाम केलेलं होतं. तर कुठल्या मुघल सम्राटाने त्याची निर्मिती केली होती हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे. एक कॉरिडॉर बांधला जाणार आहे. कॉरिडॉर म्हणजे जलद अशी वाहतूक त्या ठिकाणी निर्माण व्हावी. त्या हायवेच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीचं त्या ठिकाणी स्थापना व्हावी आणि यातनं रोजगार त्या ठिकाणी वाढावा, यासाठी अमृतसर कोलकाता कॉरिडॉर शासन त्या ठिकाणी सुरू करणार आहे. आपल्या देशामध्ये इंडियन पोस्टल बँक जी आहे ती मोठ्या प्रमाणात काम करते. आज जर आपण सार्वजनिक ठिकाणी बघितलं तर इंडियन पोस्टल बँकेच्या बऱ्याचशा शाखा आपल्याला चांगल्या अशा शहरांमध्ये दिसतात. मात्र पूर्वेकडे जे राज्य आहेत, 7 सिस्टर राज्य आपण जे म्हणतो पूर्वेकडचे, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर वगैरे, आसाम वगैरे, या राज्यांमध्ये इंडियन पोस्टल पेमेंट बँकेच्या 100 शाखा त्या ठिकाणी सुरू करण्याचं सरकारने नियोजन केलेलं आहे. यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये किती शाखा निर्माण करण्याचा उद्देश त्या ठिकाणी शासनाने ठेवलेला आहे? तर 100 शाखा त्या ठिकाणी शासन निर्माण करणार आहे. आणि यासोबतच मित्रांनो, मुद्रा लोन म्हणून एक महत्त्वाची स्कीम भारत सरकारने सुरू केलेली होती. या मुद्रा लोननुसार 10 लाखापर्यंतचं कर्ज एखादा उद्योग उभारण्यासाठी त्या ठिकाणी कर्ज दिलं जायचं. आता या मुद्रा लोनला मुद्रा लोन जे आहे, या मुद्रा लोनमध्ये आपण 10 लाखापर्यंत कर्ज त्या ठिकाणी घेत होतो. आता 10 लाखाचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यात बदल करून 20 लाखांपर्यंतचं कर्ज आता पुरवलं जाणार आहे. म्हणजे उद्योगवाढीसाठी कुठेतरी चालना देण्यासाठी ही स्टेप घेण्यात आलेली आहे. आणि आपल्या देशामध्ये जवळपास 12 इंडस्ट्रियल पार्क एखाद्या क्षेत्रामध्ये जर एखादा उद्योग उभारण्यासाठी खूप पूरक वातावरण असेल तर त्या ठिकाणी त्या उद्योगाचं केंद्रीकरण व्हायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात ते उद्योग त्या क्षेत्रामध्ये वाढायला पाहिजे. अशा पद्धतीच्या स्कीम काही वेळेला गव्हर्नमेंट लॉन्च करतं. 12 इंडस्ट्रियल पार्क वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी त्या ठिकाणी आपल्या देशात या बजेटमध्ये त्यांनी उद्देश ठेवलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आहे शहरी विकास. आपल्या देशात शहरांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पीएम आवास योजना अंतर्गत शहरातील 1 करोड कुटुंबांना घर देण्याची योजना 2024-25च्या बजेटमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. किती कुटुंबांना? 1 कोटी कुटुंबांना. आकडा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. 30 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या 30 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या जे शहर आहेत त्या शहरांमध्ये कुठेतरी वाहतूक चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. म्हणून 14 शहरांमध्ये वाहतुकीसाठी विविध ज्या योजना आहेत
त्या मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट त्या ठिकाणी हाती घेणार आहे आणि मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करणार आहे. मग वाहतुकीसाठी असलेले रस्ते असो, मेट्रो असो, लोकल ट्रेन्स असो, उड्डाण पूल्स असो, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या 14 शहरांसाठी करण्यात येणार आहे. पण त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे? 30 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या त्या शहरांची असायला पाहिजे. अशी 14 शहरं देशामध्ये निवडण्यात आलेले आहे आणि लवकरच वाहतुकीसाठी तिथे चांगल्या पद्धतीच्या सुविधा निर्माण व्हाव्या म्हणून मोठ्या प्रमाणात खर्च गव्हर्नमेंट करणार आहे. या शहरी विकासासाठी असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे ऊर्जा सुरक्षा. कुठलाही विकसनशील देश ज्यावेळेला विकासाकडे मार्गक्रमण करत असतो त्यावेळेला त्याला विकासासाठी ऊर्जेची फार मोठी गरज असते. मग विविध पद्धतीच्या ऊर्जा असतात. वीज असो, पेट्रोल, डिझेल वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या असतील, विजेचाच प्रकार त्या ठिकाणी आहे, ऊर्जेचाच प्रकार त्या ठिकाणी आहे. सोलर एनर्जी, पवन ऊर्जा या सगळ्या गोष्टीसुद्धा ऊर्जेमध्ये आपण त्या ठिकाणी इन्व्हॉल्व करतो. आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा जी आहे ती कोळशापासून आतापर्यंत तयार केली जायची, पण प्रदूषणाचा एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे. तर कुठेतरी आणि अणुऊर्जेपासून जर ऊर्जा निर्माण केली तर कुठेतरी स्फोट होण्याचा किंवा इतर गोष्टींचा अपघात होण्याचा धोका त्या ठिकाणी उद्भवतो. म्हणून सेफ एनर्जी जी असायला पाहिजे पवन ऊर्जा किंवा सौर ऊर्जेच्या माध्यमातून असायला पाहिजे असं गव्हर्नमेंटला वाटतं. म्हणून गव्हर्नमेंटने काही गोष्टी सौर ऊर्जेच्या बाबतीत सुद्धा या योजनेमध्ये सुरू केलेल्या आहे 2024-25च्या बजेटमध्ये. पण काही महत्त्वाच्या गोष्टी ऊर्जेसाठी आहेत त्या म्हणजे स्मॉल रिॲक्टर. देशामध्ये अणूपासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी, युरेनियम किंवा प्लुटोनियम पासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी, वीज तयार करण्यासाठी स्मॉल रिॲक्टर त्या ठिकाणी उभारले जाणार आहेत. यांची क्षमता फार कमी असेल परंतु एखाद्या शहराची ऊर्जेची गरज ते भागवू शकतील आणि यासाठी प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत यांना पण या योजनेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. हे महत्त्वाचा पॉईंट त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. आपण जरी मुक्त अर्थव्यवस्थेकडे प्रवास करत असलो तरी आपल्या देशामध्ये अजूनही संरक्षण क्षेत्र, अणुऊर्जा क्षेत्र या क्षेत्रामध्ये प्रायव्हेट सेक्टरला आपण गुंतवणूक करण्याचा कोणताही अधिकार दिलेला नव्हता. मात्र अणुऊर्जेमध्ये कुठेतरी पाय ठेवण्याचा, आता पहिलं पाऊल ठेवण्याचा अधिकार त्या ठिकाणी शासनाने प्रायव्हेट कंपन्यांना दिलेला आहे आणि स्मॉल रिॲक्टरच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याचा प्रकल्प त्या ठिकाणी ते टाकू शकतात. त्यानंतर NTPC आणि BHEL, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, NTPC, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या 2 कंपन्या मिळून आपल्या देशामध्ये जवळपास 8000 मेगावॅट इतक्या वीज निर्मितीचा एक प्रकल्प त्या ठिकाणी निर्माण करणार आहेत. 8000 मेगावॅट ऊर्जा जर आपण विचारात घेतली तर मुंबई शहरासारख्या मोठ्या शहराची जवळपास 2 ते 2.5 दिवसांची ऊर्जेची गरज जी आहे ती भागवू शकते. मोठा प्रकल्प आहे. 8000 मेगावॅट विद्युत तयार करण्यासाठी NTPC आणि BHEL या 2 कंपन्यांना त्या ठिकाणी अथॉरिटी देण्यात आलेली आहे. येत्या काळामध्ये या 2 कंपन्या मिळून 8000 मेगावॅट ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांचा प्रकल्प सुरू करतील. त्याच्यानंतर PM सूर्यघर योजना नावाची एक चांगली स्कीम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यावर फार मोठ्या प्रमाणात शासनाचा त्या ठिकाणी पैसा खर्च होणार. PM सूर्यघर योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात यावेळेला त्याला महत्त्व देण्यात आलेलं आहे 2024-25च्या बजेटमध्ये. याच्यात सांगण्यात आलेलं आहे की जे लोक आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून वीज निर्मिती करतील त्यांना 300 युनिटपर्यंत वीज त्या ठिकाणी मोफत मिळणार आहे आणि बाकीची जी युनिट वीज असेल ती शासन स्वतः आपल्या ताब्यात घेणार आहे किंवा विकत घेणार आहे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा हा नेक्स्ट पॉईंट आपल्या बजेटमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पायाभूत सुविधा म्हटलं म्हणजे रोड, रस्ते, विमानतळ वगैरे वगैरे जवळपास 11.11 लाख करोड इतका बजेट या पायाभूत सुविधांवर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मित्रांनो, याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आपण आपले जे नितीन गडकरी साहेब आहेत या खर्चामध्ये बराचसा हिस्सा यांचाच असेल. तर 11.11 लाख करोड रुपये या पायाभूत सुविधांवर गव्हर्नमेंट खर्च त्या ठिकाणी करणार आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाची स्कीम जी अटल बिहारी वाजपेयी सरकारने सुरू केली होती ती म्हणजे PM ग्रामीण सडक योजना. अटल बिहारी सरकार यांच्या काळामध्ये ती सुरू झाली होती. आता तिचा 4था पेज त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. 25,000 अशी खेडे असतील की ज्यांना 12माही रस्त्यांनी जोडलं जाईल. म्हणजे उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कितीही पाणी पडला तरी त्या छोट्या वस्त्यांवर त्या ठिकाणी 500 लोकांचं टार्गेट म्हणजे 500 लोकांची वस्ती त्या ठिकाणी आपल्याला आधी सांगण्यात आली होती. आता मात्र 25,000 असे खेडे असतील की ज्यांना 12माही रस्त्यांनी जोडलं जाईल. कुठलंही सीझन असलं तरी त्या रस्त्यांनी त्या गावापर्यंत, त्या वस्तीपर्यंत आपल्याला जाता येणार आहे. त्यानंतर 11,500 करोड रुपये पूर नियंत्रणावर गव्हर्नमेंट खर्च करणार आहे आणि याच्यामध्ये स्पेशल जे स्थान देण्यात आलेले ते हिमाचल प्रदेशला देण्यात आलेले आहे. एखाद्या वेळेला याच्यावर प्रश्न निर्माण होऊ शकतो. खालीलपैकी पूर नियंत्रणाच्या बाबतीमध्ये 2024-25च्या बजेटमध्ये
प्राधान्य कुठल्या राज्याला देण्यात आलेलं आहे? तर कुठल्या राज्याला? हिमाचल प्रदेश या राज्याला देण्यात आलेलं आहे. आपण बघतो हिमाचल प्रदेशमध्ये पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला दरडी वगैरे कोसळतात, त्यामुळे या गोष्टी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर टुरिझमवर सुद्धा मोठा फोकस या ठिकाणी गव्हर्नमेंटने केलेला आहे. आपल्या देशातील वाराणसी या ठिकाणी एक कॉरिडॉर बांधण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीचा कॉरिडॉर आता विष्णुपद कॉरिडॉर म्हणून, विष्णुपद आणि महाबोधी हे दोन कॉरिडॉर जे आहेत ते बांधले जाणार आहेत गया या शहरामध्ये, बिहार या राज्यामध्ये. बरोबर. टुरिझमला आकर्षित करण्यासाठी टुरिस्ट लोकांना असलेल्या कॉरिडॉर म्हणजे काय? टुरिझम कॉरिडॉर म्हणजे काय? ज्या वेळेला टुरिस्ट लोक त्या ठिकाणी फिरायला जातील त्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्या शहरामध्ये त्या कॉरिडॉरमध्ये उपलब्ध असतील. म्हणजे जास्तीत जास्त टुरिस्ट लोकांनी या ठिकाणी यावं हा त्याचा उद्देश आहे. त्यानंतर राजगीर आणि नालंदा, आता हे दोघं खूप महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळं आपल्या देशातील आहे. यांना सुद्धा विकसित करण्यासाठी शासनाने एक मोठं पाऊल त्या ठिकाणी घेतलेलं आहे. एक मोठी परियोजना याच्यासाठी शासन सुरू करणार आहे आणि मोठा खर्च करून टुरिझम या ठिकाणचं वाढवलं जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट सेक्टर जे होतं आपलं रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D. बघा आपल्या देशामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटची फार मोठ्या प्रमाणात गरज लक्षात घेता भारत सरकारने 1 लाख करोड इतके रुपये रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर त्या ठिकाणी खर्च करणार आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये संशोधन करणारे जे कुठले वैज्ञानिक असतील यांना मोठ्या प्रमाणात सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम शासनाने हाती घेतलेलं आहे. आपलं DRDO असो किंवा मग आपल्या देशामध्ये काम करणारी स्पेसच्या बाबतीमध्ये काम करणाऱ्या इतर संस्था असो, या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात पैसा त्या ठिकाणी उपलब्ध करण्याचं काम भारत सरकार करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स. आता हे जे रिफॉर्म्स आहेत म्हणजे काही लोकांना खूप चक्कर तिथे मारावे लागतात. तलाठी ऑफिस, कुठलं ऑफिस, त्याच्यासोबत आपण जर भूमी अभिलेखीय ऑफिस बघितलं तर याच्यामध्ये काही वेळेला रेकॉर्ड्स मिळत नाही. इतका जुना डाटा जो आहे वंशवाढीचा, की कुठली प्रॉपर्टी कोणी कुणाला विकली, काय काय कशा पद्धतीने, तर या सगळ्या गोष्टी डिजिटलाइज आता गव्हर्नमेंट करणार आहे. म्हणजे तुम्हाला काही काळानंतर एक तुमच्या मोबाईलवरच सुद्धा एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये जरी तुमचा उतार्याचा नंबर टाकला, तुमच्या प्रॉपर्टीचा नंबर टाकला, त्याची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर याच्यामध्ये आणि सॅटेलाईट वगैरेचा सुद्धा वापर त्या ठिकाणी केला जाणार आहे. आज आपण बघतो की बांधावर कोपऱ्यावर बऱ्याच शेतकऱ्यांच्या लोकांच्या भांडणी चालू असतात. तर एक्झॅक्टली मॅपिंगच्याद्वारे जे आज टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून एक्झॅक्टली कोणाचं क्षेत्र किती या पद्धतीची सुद्धा सोय त्या ठिकाणी शासन लावणार आहे. तर हे 9 महत्त्वाचे पॉईंट आपल्या या बजेटमध्ये होते. याच्यानंतर आता या बजेटमध्ये पैसा कसा येणार आणि पैसा कसा जाणार या गोष्टी आपण शिकणार आहोत. आता पैसा कसा येणार, तर बघा 72% पैसा जो आहे हा 72% पैसा टॅक्सच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. किती टक्के? 72% पैसा टॅक्सच्या स्वरूपात येणार आहे मित्रांनो. आणि 28% पैसा जो आहे तो शासन कुठेतरी कर्जात न उभारणार आहे. तर मोठ्या प्रमाणात कर्ज त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागणार आहे. 28%च्या आसपास कर्जाच्या माध्यमातून किंवा आपण ज्या आपल्या काही प्रॉपर्ट्या वगैरे असतात छोट्या मोठ्या त्याच्या विक्रीतनं काही पैसा येत असतो. तर त्या ठिकाणी 78% पैसा जो आहे तो कर्जात माफ करा टॅक्समधनं, आणि बाकीचा पैसा जो आहे तो कर्जामधनं त्या ठिकाणी उभारला जाणार आहे. टोटल 48 लाख करोड रुपयाचा हा बजेट आहे. तुम्हाला बजेटवर एखाद्या वेळेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बजेट टोटल अमाऊंट कितीचा होता, तर 48.2 लाख करोड रुपयाचा हा आपला 2024-25चा बजेट त्या ठिकाणी आहे. आता जमा कसा होणार आहे पैसा, तर त्या ठिकाणी 2 प्रकार असतात. एक असते महसुली जमा, म्हणजे दरवर्षाचे येणारे जे पैसे असतात त्यांना आपण महसुली जमा म्हणतो. उदाहरणार्थ टॅक्स जे जमा होतात दरवर्षी जमा होतात त्याच्यामुळे आपण त्याला महसुली जमा म्हणतो. आणि दुसरा प्रकार असतो भांडवली जमा. ही परत परत येत नसते, आणि ही भांडवली जमा जी असते ती मोठ्या प्रमाणात आपण जे डिसइन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे आपल्या ज्या प्रॉपर्टी आहेत गव्हर्नमेंटच्या त्या विकतो. उदाहरणार्थ आता IDBI बँक आपण डिइन्व्हेस्टमेंटच्या मार्गावर त्या ठिकाणी आहे. ती बँक ज्या वेळेला विकू त्यावेळेला जो पैसा गव्हर्नमेंटकडे येईल त्याला आपण म्हणतो भांडवली जमा. किंवा गव्हर्नमेंट कर्ज घेत असते, ते रोज म्हणजे दरवर्षी घ्यायचं नसतं, ते एकाच वेळेला घेतल्यानंतर कितीतरी वर्ष आपल्याला परतफेड करत राहायची राहते. त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो भांडवली जमा. मग नेहमीचा येणारा जमा म्हणजे महसुली जमा, आणि कधीतरी आपण घेतो त्याला म्हणतो आपण
भांडवली जमा. जर आपण बघितलं मित्रांनो, महसुली जमा जो आहे तो 31.3 लाख करोड इतका आहे. किती? 31.3 लाख करोड या ठिकाणी महसुली जमा त्या ठिकाणी आहे. आणि 16.9 लाख करोड जो आहे तो आपला भांडवली जमा आहे. टोटल दोघं मिळून जर आपण बघितलं तर 48.2 लाख करोड इतक्या रुपयाचा आपला बजेट त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपण आपल्या देशामध्ये टोटल जमा किती होतील? 48.2 लाख करोड रुपये. त्याच्यामध्ये सगळे हे आपल्या टॅक्स वगैरेच्या माध्यमातून येणारा पण पैसा, आपण घेणारे कर्ज वगैरे, IDBI सारख्या इन्व्हेस्टमेंट वगैरे, या सगळ्या मिळून किती रुपये जमा होतील गव्हर्नमेंटकडे 2024-25च्या बजेटनुसार? 48.2 लाख करोड रुपये. आणि तितकाच पैसा आपण खर्च करणार आहोत. मग खर्च कसा होईल तर त्याच्यामध्ये पण बघून घ्या. महसुली खर्च, आता आपण डे टू डे कायमस्वरूपी होत असणारा खर्च, म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार असतील, बरोबर, रोज रोज किंवा दर महिन्याला दर वर्षाला जे खर्च करावे लागतात ते खर्च त्या ठिकाणी पकडले जातील. आणि त्याच्यानंतर दुसरा खर्च आहे भांडवली खर्च. हा भांडवली खर्च म्हणजे विमानतळ बांधणे, मोठा एखादा पूल बांधणे, रस्ता बांधणे. हा एक वेळा केल्यानंतर बऱ्याच वर्षापर्यंत आपल्याला याचं काम पडत नाही. याला आपण म्हणतो भांडवली खर्च. ज्या देशामध्ये भांडवली खर्च हा महसुली खर्चापेक्षा जास्त असतो तो देश फार चांगल्या पद्धतीने काम करतो किंवा येणाऱ्या काळामध्ये त्याचा विकास फार होणार आहे हे दृश्य त्या ठिकाणी असतं. किंवा आपण महसुली खर्चापेक्षा भांडवली खर्चाचं जे पर्सेंटेज असतं त्यांचं जे एक साधारणतः माप, मोजणीचं माप जर आपण पकडलं तर कुठेतरी भांडवली खर्च जास्त करायला पाहिजे गव्हर्नमेंटने, कारण येणाऱ्या काळामध्ये या भांडवली खर्चाच्या माध्यमातून आपल्याला परतावा भेटत असतो. ठीक आहे. आपल्या देशामध्ये जर विचार केला तर 15 लाख करोड रुपये आपण भांडवली खर्चावर करणार आहोत. किती? 15 लाख करोड रुपये. आपण बघितलं 48 लाख करोड रुपयाचा आपला बजेट आहे, त्याच्यापैकी 15 लाख करोड रुपये आपण भांडवली खर्च या खर्चावर त्या ठिकाणी करणार आहोत. आणि आपण जर बघितलं महसुली खर्च, तर महसुली खर्च जो आहे आपला 37.1 लाख करोड रुपये. किती? 37.1 लाख करोड रुपये. म्हणजे डे टू डेचे जे आपले खर्च आहेत, पगार असो, इतर गोष्टी असो, दरवर्षाला कराव्या लागतात गव्हर्नमेंटला, किंवा व्याज देतो आपण, सॉरी व्याज नाही, व्याज भांडवली खर्चावर नाही, महसुली खर्चावर. ठीक आहे. 37.1 लाख करोड रुपये त्या ठिकाणी आपल्याला खर्च करावा लागतो. बघा, हा जो खर्च आहे, खर्च केव्हा वाढून जातो? आपण बघितलं की आपण 28% कर्ज उभारलेलं आहे. कर्ज ज्या वेळेला उभारतो आपण दरवर्षी आपल्याला त्याचं व्याज देत राहावं लागतं. त्याच्यामुळे महसुली खर्च जो आहे तो देशाचा वाढून जातो, बरोबर. महसुली खर्च जर आपला वाढून गेला तर आपण इकडे भांडवली खर्च करू शकत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं, भांडवली खर्च जर जास्त असेल तर येणाऱ्या काळामध्ये भांडवली खर्च म्हणजे एक इन्व्हेस्टमेंटच असते देशाची, रोड, रस्ते, विमानतळ वगैरे वगैरे, याच्या माध्यमातून काही दिवसानंतर शासनाचा इन्कम जे असते ते वाढणार असते. परंतु आपल्या देशामध्ये आधीचं खर्च जास्त असल्यामुळे महसुली खर्च वाढून जातो. त्यासोबतच आपले पगार वगैरे जे आहेत ते जास्त असल्यामुळे आपला महसुली खर्च त्या ठिकाणी जास्त दिसतो. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये तूट निर्माण होते. आपल्या उत्पन्नापेक्षा आपला खर्च जो आहे तो जास्त आहे. 2024-25च्या बजेटमध्ये आपल्या राजकोषीय तूट म्हणजे आपल्या उत्पन्नापेक्षा आपली तूट जी आहे ती राजकोषीय तूट या ठिकाणी 4.9% असल्याचं सांगितलं गेलं. 4.9% आपली राजकोषीय तूट आहे. आधी म्हटलं गेलं होतं की ही 5.1% असेल, परंतु आपण 4.9% तिला मॅनेज करू शकलो. त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये कुठेतरी आपल्या देशात मागच्या काही काळामध्ये आणि आता पुढच्या काही काळामध्ये बऱ्यापैकी तुटीवर नियंत्रण त्या ठिकाणी आपण करतोय. अशा पद्धतीचा त्या ठिकाणी एक मेसेज आपल्याला मिळतोय. पुढच्या काळामध्ये 2025-26 पर्यंत आपल्याला 4.9% जी महसुली तुटी आहे ती कुठेतरी 4.5% आणण्याचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे. किती? 4.5%. मात्र 2024-25ला आपली राजकोषीय तुटी 4.9%. आता बघणार आहोत मित्रांनो, सर्वाधिक पैसा कुठून येणार पैसा, याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात की सर्वाधिक उत्पन्नाचं साधन कुठलं होतं. तर बघा, आपल्या देशामध्ये 27% जे आहेत, आपण तिकडे बघितलं 28% आपण कर्ज घेणार आहोत. मात्र त्याच्यापैकी 1% पैसा आहे की आपण काहीतरी विकून त्यातनं गव्हर्नमेंट मिळवणार आहे. मात्र 27% येणारा पैसा कुठून येणार आहे तर हा येणार आहे कर्जाच्या माध्यमातून. मग येणाऱ्या काही परीक्षांमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला खालीलपैकी कुठलं माध्यम हे भारत सरकारच्या 2024-25च्या उत्पन्नाचा सर्वात मोठा वाटा देणारं माध्यम होतं, तर कुठलं होतं?
हा प्रश्न विचारला गेला तुम्हाला तर 2024-25 साठी कुठलं आहे? कर्ज. कर्जातून सर्वाधिक उत्पन्न त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला मिळत आहे. त्यानंतर 2024-25च्या बजेटनुसार 19% पैसा जो गव्हर्नमेंटकडे येणार आहे तो इन्कम टॅक्सच्या माध्यमातून येणार आहे. इन्कम टॅक्स म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या उत्पन्नावर जो टॅक्स भरतो त्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो. इन्कम टॅक्स हे दुसरं सर्वात जास्त इन्कमचं साधन त्या ठिकाणी शासनाचं यावेळेला ठरलेलं आहे. मागच्या काही प्रश्नपत्रिका तुम्ही जर बघितल्या, प्रश्न विचारले जातात कुठून सर्वाधिक पैसा येणार. त्याच्यानंतर बघितलं तर आपण 18% पैसा जो आहे तो जीएसटी मधनं येणार आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो केंद्र सरकार लावत असतं त्याच्यामधनं 18% पैसा शासनाकडे येणार आहे. म्हणजे जे आपल्याकडे टोटल पैसे जमा होणार होते त्या टोटल पैशांपैकी 18% पैसा एकट्या जीएसटी कडनं येणार आहे, 19% पैसा एकट्या इन्कम टॅक्स कडनं येणार आहे. तर कर्जानंतर इन्कम टॅक्स आणि जीएसटी काही वेळेला याचा क्रम लावा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि 17% पैसा आपल्याकडे जो येतो तो कॉर्पोरेशन टॅक्स. कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे याला महामंडळ कर सुद्धा म्हणतात. ज्या मोठ्या कंपन्या असतात त्यांच्या नेट इन्कमवर किंवा त्यांच्या नेट प्रॉफिटवर ते टॅक्स भरत असतात, तर तो टॅक्स जो आहे कंपन्यांचा तो 17% कॉन्ट्रीब्यूट करणार आहे आपल्या टोटल येणाऱ्या पैशामध्ये, बजेटमध्ये. आता हे समजलं असेल तर कसा जाणार पैसा. आता राज्य सरकार जो आहे, केंद्र सरकार जो आहे तो पैसा कसा खर्च करणार, जाणार कसा पैसा, कसा जाणार आहे पैसा. तर सगळ्यात पहिले 1 नंबरवर वाटा जो भेटणार आहे तो भेटणार आहे राज्यांना. केंद्र सरकारच्या पैशापैकी टोटल 21% पैसे जे आहे ते राज्य शासनांना केंद्र सरकार देऊन टाकेल. म्हणजे राज्यांकडे जाणारे वाटा 21%, व्याज जे आहे ते 19%. आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात कर्ज आपण घेतलेलं असतं, त्या कर्जाचं व्याज आपल्याला दरवर्षी द्यावं लागतं, बरोबर. व्याज 19% खर्च आपला खाणार आहे. केंद्रीय योजना ज्या आहेत त्या केंद्रीय योजना आताच मी तुम्हाला सांगितलं पंतप्रधान किसान सन्मान योजना जी आपण 6,000 रुपये दर वर्षाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतात. हा खर्च कुठून होणार आहे? केंद्रीय योजना ज्या आहेत त्या योजनांमधून हा खर्च होतो. याच्यावर टोटल खर्चाचा किती टक्के खर्च होणार आहे? 16% खर्च त्या ठिकाणी केंद्रीय योजनांवर होणार आहे. आणि चौथा आहे संरक्षण. संरक्षणावर आपल्या बजेटनुसार टोटल खर्च जो आहे तो 8% आहे. तर या चारही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. येणारा पैसा कुठून? तर सगळ्यात पहिले कर्जामधनं, 2 नंबर इन्कम टॅक्स मधनं, 3 नंबर जीएसटी मधनं, 4 नंबर कॉर्पोरेशन टॅक्स, बरोबर. आणि जाणारा पैसा कुठे? पहिला राज्यांना, दुसरं व्याजावर जाणार आहे, तिसरं केंद्रीय योजना आणि चौथं संरक्षण क्षेत्र. त्यानंतर आपण जर बघितलं तर आता काही महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. इन्कम टॅक्सचा जो कायदा आहे तो 1961 आहे. 61चा कायदा काही दिवसानंतर त्या ठिकाणी शासन बदलवेल अशा पद्धतीचा एक निरोप शासनाने या ठिकाणी दिलेला आहे. काय गोष्टी स्वस्त झाल्या, काय गोष्टी महाग झाल्या, या गोष्टी तुम्हाला प्रश्न म्हणजे याच्यामध्ये विचारण्याचे चान्सेस फार कमी आहेत परीक्षेमध्ये. मात्र काय स्वस्त झालं याचा जर आपण विचार केला तर कस्टम ड्युटी काही गोष्टींवर कमी केलेली आहे. ज्या दिवशी बजेट मांडला गेला त्या दिवशी सोन्या चांदीचे भाव जवळपास 2,500 कमी झाले. पहिलीच बातमी होती महाराष्ट्राच्या याच्यामध्ये न्यूजमध्ये, जळगावला सोन्या चांदीचे भाव इतके गळगळले. तर का कमी झालं? तर कस्टम ड्युटी जी होती ती सोन्यावरची, चांदीवरची कमी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे सोनं चांदी स्वस्त झालेलं आहे. कॅन्सरचे काही असे औषधं आहेत की त्याच्यावरचा सुद्धा कस्टम कमी करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा त्यांचे प्राइस कमी झालेले आहेत. मोबाईलवर सुद्धा जो कस्टम किंवा टॅक्स होता तो कमी झालेला आहे, त्याच्यामुळे ते स्वस्त झालेले आहेत. त्याच्यानंतर महागलं काय याचा जर आपण विचार केला तर मित्रांनो आपल्या देशामध्ये सर्वाधिक जास्त जे टॅक्स वाढवले गेले ते कशावर वाढवले गेले? तर शेअर बाजारामध्ये जे लोक गुंतवणूक करतात त्यांच्या इन्कमवर वाढवले गेले. जर शेअर बाजारामध्ये एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक केली, उदाहरणार्थ मी जर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली, कुठल्या तरी कंपनीचे मी शेअर घेतले, मी एल&टी कंपनीचे मी 100 शेअर घेतले आणि 1 वर्षानंतर जर मी त्याला विकले, 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्तचा काळ जो असतो त्याला शेअर बाजाराच्या व्याख्येमध्ये लॉंग टर्म म्हटलं जातं. म्हणजे मी जास्त वेळेसाठी ते शेअर माझ्याकडे ठेवलेले. जर मी 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त ते शेअर ठेवले आणि मी 1 लाखाला शेअर घेतले होते आणि ते विकले मी 1.5 लाखाला, म्हणजे मला झाला 50,000चा प्रॉफिट. जो प्रॉफिट असतो त्याच्यावर टॅक्स लावला जातो. शासन आधी म्हणजे 2024-25च्या बजेटमध्ये जे आहे ते आता 12.5% टॅक्स त्या ठिकाणी लावले जाणार आहेत. आधीच्या काळामध्ये 10% टॅक्स लावले जायचे. म्हणजे आता शेअर बाजारामधून मिळणाऱ्या फायद्यावर, त्याला कॅपिटल गेन टॅक्स असं म्हणतात, आधीचा टॅक्स दर जो होता तो 10% होता. आता 1 वर्षानंतर म्हणजे लॉंग काळानंतर जर तुम्ही प्रॉफिट कमवला तर 12.5% तुम्हाला टॅक्स लागणार आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की शॉर्ट टर्म जे आहे
कमी काळासाठी म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी काळासाठी जर मी शेअर घेतलेले आहे आणि त्याच्यावर जर मी प्रॉफिट कमवला तर त्याच्यावर आता 20% टॅक्स लावले जाणार आहे, म्हणजे तिथे पण वाढ करण्यात आलेली आहे. तर शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लॉंग टर्म जरी असले तरी त्यांना टॅक्स वाढलेला आहे, शॉर्ट टर्म मध्ये जर प्रॉफिट कमवला तरी सुद्धा त्यांना टॅक्स वाढलेला आहे. म्हणून ज्या दिवशी बजेट मांडला गेला त्या दिवशी 1100 पॉईंटने शेअर बाजार हा खाली पडला होता, बरोबर. तर या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. त्याच्यानंतर एंजल टॅक्स जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. आता हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्या फार डीपमध्ये तुम्हाला जायची गरज नाही. पण एंजल टॅक्स म्हणजे काय, तर स्टार्टअप जे असतात म्हणजे कमी पैसे लावून एखादा नवीन उद्योग उभारण्याला आपण म्हणतो स्टार्टअप. स्टार्टअपमध्ये जर भांडवल तुम्ही उभारत असाल मार्केटमधून तर तुम्ही जे भांडवल उभारतात त्याच्यावर टॅक्स गव्हर्नमेंट त्यावेळेला लावायचा. तो टॅक्स जो होता तो चुकीचा होता. त्याचं कारण असं होतं, माझ्याकडे जर आज पैसे आहेत, माझ्याकडे 5 कोटी रुपये आहेत आणि 7 कोटी लावून जर मी एखादा उद्योग उभारतोय तर कुठेतरी रोजगार निर्मिती त्या ठिकाणी देशामध्ये होते. मला पण रोजगार भेटतोय, 10 लोकांना मी कामावर लावेल, त्यांना पण रोजगार मिळणार आहे, रोजगार वाढ होत असते. मात्र मी ज्या वेळेला पैसा उभारतो, 5 कोटी मी स्वतः लावेल, 2 कोटी मार्केटमधून उभारेल, ते 2 कोटी ज्या वेळेला मी उभारणार त्याच्यावर टॅक्स लावला जायचा आणि त्या टॅक्सला म्हटलं जायचं एंजल टॅक्स. मात्र तो रोजगारासाठी नवीन उद्योग उभारण्यासाठी चुकीचा होता, त्यांच्यावर निगेटिव्ह परिणाम तो करत होता. म्हणून या बजेटमध्ये एंजल टॅक्स हा रद्द करण्यात आलेला आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कुठला टॅक्स शासनाने रद्द केला, तर एंजल टॅक्स जो स्टार्टअपवर लागायचा तो टॅक्स त्या ठिकाणी रद्द केलेला आहे. त्याच्यानंतर विदेशी ज्या कंपन्या आहेत, फॉर एक्झाम्पल घ्या, आपल्या देशामध्ये सॅमसंग नावाची मोबाईलची कंपनी काम करते. त्या कंपनीने जर मोबाईल तयार केले आणि त्याच्यानंतर प्रॉफिट कमवला तर प्रॉफिट जो आहे त्या प्रॉफिटवर अगोदर 40% त्यांना टॅक्स लागायचा. किती टक्के टॅक्स लागायचा? 40%. मात्र आता 2024-25च्या बजेटनुसार हा टॅक्स 5% कमी करून किती करण्यात आलेला आहे? 35% त्या ठिकाणी टॅक्स करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आता विदेशी कंपन्या ज्या आहेत त्या एखाद्या वेळेला एक प्लस पॉईंट त्यांना जर दिसला तर आपल्या देशामध्ये गुंतवणूक करायला त्याची वाढ होऊ शकते आणि विविध कंपन्या आपल्या देशामध्ये आता परत येऊ शकतात. याच्यानंतर मित्रांनो काही शेवटचे पॉईंट्स बाकी आहेत. आपल्या देशामध्ये इन्कम टॅक्स जो लावला जातो त्या टॅक्सच्या बाबतीमध्ये 6 स्लॅब केलेले आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, इन्कम टॅक्सचे किती स्लॅब त्या ठिकाणी करण्यात आले, तर 6 स्लॅब त्या ठिकाणी करण्यात आलेले. इन्कम टॅक्सचा जर आपण विचार केला तर आज रोजी 0 ते 3 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर 0% टॅक्स त्या ठिकाणी लावला जातो. 3 ते 7 लाखापर्यंत जर उत्पन्न तुमचं म्हणजे इन्कम तुमचं जर असेल तर त्या ठिकाणी 5% टॅक्स लावला जातो. त्यानंतर 7 ते 10 लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 10% टॅक्स लावला जातो. 10 ते 12 पर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 15% टॅक्स लावला जातो. 12 ते 15 पर्यंत 15 लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 20% टॅक्स लावला जातो. आणि 15 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर त्याला 30% टॅक्स लावला जातो. या पद्धतीचे 6 स्लॅब त्या ठिकाणी या वेळेच्या 2024-25च्या बजेटनुसार देण्यात आलेले आहे. तर 0 ते 3 लाखापर्यंत 0% टॅक्स, 3 ते 7 लाखापर्यंत 5% टॅक्स, 7 ते 10 लाखापर्यंत 10% टॅक्स, 10 ते 12 लाखापर्यंत 15% टॅक्स आणि त्याच्यानंतर 15 लाखापेक्षा जर जास्त असेल तर 30% टॅक्स त्या ठिकाणी लावला जातो. तर 6 स्लॅब त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. सर्वाधिक पैसा कुठल्या राज्याला मिळाला याचा जर विचार आपण केला, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर सर्वाधिक पैसा जो आहे तो उत्तर प्रदेश या राज्याला सर्वाधिक पैसा मिळालेला आहे. अर्थातच आपल्या देशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेश या राज्याची आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पैसा जास्त खर्च होतो. तर उत्तर प्रदेशला पहिलं स्थान त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मात्र सेकंड स्थान जे आहे लोकसंख्येनुसार महाराष्ट्र हा भारतातलं दुसरं सगळ्यात जास्त लोकसंख्येचं राज्य आहे. मात्र आपल्याला दुसरं स्थान न मिळता बिहारला दुसरं स्थान त्याच ठिकाणी मिळालेलं आहे. बिहार राज्यासाठी 2 नंबरचे पैसे त्या ठिकाणी खर्च केले जाणार आहेत. थर्ड नंबर जो आहे तो तिसरा सर्वाधिक पैसा जो आहे तो एमपीच्या वाट्यावर त्या ठिकाणी येणार आहे. आणि आपला महाराष्ट्राचा नंबर जो आहे तो 5व्या क्रमांकाचा आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतात. योग्य तो क्रम लावा. खालीलपैकी 2024-25च्या बजेटनुसार कुठल्या राज्याला किती निधी मिळणार आहे? तर सर्वाधिक निधी मिळणार आहे उत्तर प्रदेशला, 2 नंबर बिहारला, 3 नंबर मध्य प्रदेशला आणि महाराष्ट्र राज्य जे आहे ते 5व्या क्रमांकावर आहे. याच्यावर प्रश्न होऊ शकतो तयार की महाराष्ट्राला कितव्या क्रमांकाचा वाटा 2024-25च्या बजेटमध्ये देण्यात आला? तर तो देण्यात आलेला आहे 5व्या क्रमांकाचा वाटा. त्यानंतर विचार जर केला काही केंद्राच्या योजना आहेत त्या योजनांवर किती खर्च झाला, तर सर्वाधिक जो पैसा आहे तो पीएम गरीब कल्याण योजना, पीएम गरीब कल्याण योजना. बघा गव्हर्नमेंटकडनं वेगवेगळ्या गोष्टी कमी भावामध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. आपण अन्नधान्याच्या बाबतीत पण विचार केला तर त्या गोष्टी गरीब कुटुंबांना
किंवा ज्यांचे घरातील पोषण करते जे व्यक्ती आहेत, काम करणारे प्रमुख, कुटुंब प्रमुख, ते जर वारलेले असतील, परित्यक्त महिला, विधवा महिला यांना त्या अन्नधान्य त्या ठिकाणी पुरवलं जातं. त्याच्यानंतर अंत्योदय योजना वगैरे अशा योजना आहेत, त्याच्यानुसार त्या लोकांना, गरीब लोकांना अन्नधान्य पुरवलं जातं. ही जी PM कल्याण योजना आहे याला सर्वाधिक पैसा त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे. 2 नंबरचा वाटा जो आहे तो राष्ट्रीय राजमार्ग योजना, देशातील रस्ते रोड यांना बनवण्यासाठी 2 नंबरचा सर्वाधिक पैसा त्या ठिकाणी दिलेला आहे. 3 नंबरचा सर्वाधिक पैसा कुठल्या योजनेला दिलेला आहे तर युरिया सबसिडी. आपल्या देशामध्ये खतांची सबसिडी जी आहे त्याच्यावर 3 नंबरचा सगळ्यात अधिक पैसा खर्च होणार आहे. आणि 4 नंबरचा जो पैसा आहे तो मनरेगा नावाच्या योजनेला देण्यात आलेला आहे. मनरेगा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, या योजनेला पूर्ण देशामध्ये जवळपास 2008 सालानंतर त्या ठिकाणी लागू केलं होतं. आणि आज रोजी 86,000 करोड रुपये, 86,000 करोड रुपये मनरेगा या योजनेवर त्या ठिकाणी शासन खर्च करत आहे. कुठल्या मंत्रालयाला सर्वाधिक पैसा देण्यात आला असा जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला सांगता येईल की 1 नंबर जे आहे ते वित्त मंत्रालयाला सर्वाधिक पैसा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 2 नंबर डिफेन्स, संरक्षण जे मंत्रालय आहे त्याला 2 नंबरचा सर्वाधिक पैसा त्या ठिकाणी शासनाने या 2024-25च्या बजेटनुसार देण्यात आलेला आहे. आणि 3 नंबर रोड रस्ते विकासासाठी या डिपार्टमेंटला 3 नंबरचा पैसा देण्यात आलेला आहे. आणि 4 नंबर रेल्वे विभागाला, रेल्वे मंत्रालयाला 4थ्या क्रमांकाचा सर्वाधिक पैसा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मित्रांनो, शेवटचा पॉईंट, शेतीसाठी आधीच्या बजेटमध्ये 1.25 लाख करोड रुपये, 2023-24च्या बजेटमध्ये 1.25 लाख करोड रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. 2024-25च्या बजेटमध्ये शेती क्षेत्राला महत्त्व देत 1.52 लाख करोड रुपये इतका निधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे 1.25 लाख करोड बजेट जो आहे शेतीसाठी तो 1.52 लाख करोड रुपये इतका त्या ठिकाणी वाढलेला आहे. तर ही वाढ जर आपण लक्षात घेतली तर 21.6% वाढ त्या ठिकाणी ॲग्रिकल्चरच्या बजेटमध्ये या 2024-25च्या बजेटने दाखवलेली आहे. तर आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, आकडे नोंद करून घ्यायचे आहेत आणि लेक्चर कसं वाटलं कमेंट करायची आहे. मी जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत कमेंटमध्ये त्याची उत्तरंसुद्धा तुम्ही द्यायची आहे. आणि याच पद्धतीने यूट्यूब चॅनलला सह्याद्री परिवाराला जोडून राहा. याच्यानंतरही कुठले चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करू. सर्वांनी बघितल्याबद्दल धन्यवाद.